11 जुलै 2026 रोजीचा तो दिवस होता. सकाळची वेळ झालेली होती. मुलाने वडिलांना सांगितलं की मी शहरातून बाहेरगावी एक फ्लॅट पाहण्यासाठी जात आहे. वडिलांनी परवानगी दिल्यानंतर तो तरुण घरातून बाहेर पडतो. सकाळचे 9:30 वाजण्याची वेळ झालेली होती. जाताना मोटारसायकल घेऊन न जाता तो तसाच निघून जातो. 2-3 तासात तो घरी परत येतो असं म्हणून तो घराच्या बाहेर पडलेला असतो. त्यानंतर त्याला वडील फोन लावण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याचा फोन काही लागत नाही. मोबाईल स्विच ऑफ दाखवू लागल्यामुळं त्यांच्या मित्रांना फोन केला तेव्हा मित्रांनी तो आमच्याकडे आला नसल्याचे सांगितलं. त्यामुळं वडील देखील हैराण झाले. नातेवाईकांना फोन केला पण कोणाकडेच मुलगा आढळून आला नाही. त्यामुळे वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी जाऊन माझा मुलगा सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला, मात्र दुपार होऊन गेली तरी तो अजून परत आलेला नाही, अशा प्रकारची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी बसण्यासाठी सांगितलं आणि काही वेळातच पोलिसांनी मुलाचा मोबाईल नंबर घेतला. मोबाईल नंबर त्यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या मोबाईलचं लास्ट लोकेशन कुठं आहे याचा शोध घेतला. तेव्हा तरुण राहत असलेल्या अवघ्या काही अंतरावरच त्या मोबाईलचं नंबरचं लोकेशन दाखवत होतं. त्यानंतर तिथून पुढे मोबाईल लोकेशन पुढे गेलंच नाही. असा तपास जेव्हा पोलिसांना लागतो त्यानुसार पोलीस लोकेशननुसार त्या ठिकाणी जातात. तेव्हा त्या ठिकाणी घराला कुलूप लावलेलं असतं, मात्र लोकेशन तर त्याच घरात दाखवत होतं. घरात कुलूप लावलेलं होतं, त्यामुळं घर उघडणं शक्य नव्हतं. पोलिसांनी शेजाऱ्यांना विचारून त्या घरातील लोकांचा नंबर घेतला. त्यांचा फोन लावला तेव्हा त्यांचा नंबर बंद आढळून आला. मग त्याच जोडप्याविषयी शेजाऱ्याकडे चौकशी केली. त्यावेळेस मुले शाळेत गेली आहेत. ते दोघेही नवरा बायको सकाळीच बाहेर पडले असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना थोडा संशय येतो. काही लोकांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला जातो. पोलीस त्या तरुणाचे वडील हे घरात प्रवेश करतात तेव्हा त्या ठिकाणी एका कॅरी बॅगमध्ये एक पोतं आढळून येतं आणि त्या पोत्यामध्ये त्या तरुणाचा मृतदेह त्या ठिकाणी दिसतो. समोरील दृश्य पाहून पोलीस देखील हादरून जातात. वडील तर मुलाचा मृतदेह पाहून मोठ्याने रडायला सुरुवात करतात. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करतात आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला जातो. मात्र नातेवाईकांना आणि पोलिसांना प्रश्न पडतो की तरुणाला एवढ्या क्रूर पद्धतीने का मारलं असावं. जेव्हा पोलीस या प्रकरणाच्या मुलाशी जातात तेव्हा पोलिसांसमोर येतं एक धक्कादायक कारण. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर नेमकं प्रकरण काय होतं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी सचिन पोपे आणि तुम्ही पाहत आहात सचिन पोपे क्राईम टॉक. मित्रांनो, घटना आहे गुजरात राज्यातील गांधीनगर जिल्ह्यातील घेऊ या गावातील. या गावामध्ये हार्दिक काठोर हा महाविद्यालयीन शिक्षण घेणारा तरुण. हार्दिक याच्या घरापासून काही अंतरावर रमेश मंडलिक आणि त्याची पत्नी मंदाकिनी मंडलिक हे राहतात. मंदाकिनी यांना 3 मुले. मंदाकिनीचा पती रमेश हा वायर रिवायडिंग आणि फॅन दुरुस्ती, लाईट फिटिंग आदी कामे करून घर संसार चालवत होता. घरची परिस्थिती गरीब असली तरी आपली परिस्थिती पाहून मंदाकिनी आणि रमेश हे राहत होते. मुलांची शाळा घरापासून काही अंतरावर होती. मुले सकाळी 9 वाजता शाळेत निघून जायची. त्यानंतर पती हा देखील कामानिमित्त बाहेर निघून जायचा आणि त्यानंतर मंदाकिनी घरातील राहिलेले सर्व काम उरकायची. मात्र गेल्या काही दिवसापासून हार्दिक हा मंदाकिनीच्या घरापासून जात असताना तिच्याकडे पाहायचा, तिच्याकडे इशारे करायचा. सुरुवातीला काही दिवस मंदाकिनीला याविषयी काहीच वाटलं नाही. ती हार्दिकला कधी बोलायची, त्याच्याकडे बघायची. शेजार धर्म असल्यामुळे त्याचा परिचय असल्यामुळे ती बोलताना कधी तिला वेगळं असं काही वाटत नव्हतं. मात्र हार्दिक याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच कारस्थान शिजायला सुरुवात झालेली होती. मंदाकिनीची परिस्थिती गरीब असल्यामुळे
त्याच्या घराच्या बाहेर अंघोळीसाठी आडोसा केलेला होता. त्या ठिकाणी मंदाकिनी अंघोळ करत असताना हार्दिकने तिला एक दिवस पाहिलं. हार्दिकने तिला पाहिल्यानंतर त्याच्या मनातील जे वाईट विचार होते ते त्याच्या डोक्यात आले आणि त्याच वेळी हार्दिकने मंदाकिनी अंघोळ करत असतानाचा व्हिडिओ शूटिंग करून घेतला. ज्या विकृत बुद्धीने हार्दिकने हा व्हिडिओ काढला होता त्याच व्हिडिओच्या माध्यमातून त्याला आता मंदाकिनीशी जवळीक साधता येणार होती. हे सर्व होत असताना मंदाकिनीच्या काही लक्षात आलं नाही. 3-4 दिवस निघून गेल्यानंतर हार्दिकची नजर मंदाकिनीच्या वेगळ्याच भागाकडे जाऊ लागली. त्यावेळी मंदाकिनी ही तिचं अंग चोरून घेऊ लागली. ज्या प्रकारे हार्दिक पाहत होता त्याची वाईट नजर अंगावर पडते या मंदाकिनीच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे 2-3 दिवस तिने हार्दिक याच्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र एक दिवस हार्दिक हा दुपारच्या वेळेला मंदाकिनीच्या घरी आला. घरात गेल्यानंतर त्याने मंदाकिनीकडे संबंध करण्याची मागणी केली. आता ज्या प्रकारचे शब्द हार्दिक याने वापरले होते हे शब्द ऐकून मंदाकिनीला घाम फुटला. मंदाकिनी काही बोलायच्या आतमध्ये हार्दिक याने तुझ्या अंघोळीचे सर्व व्हिडिओ फोटो माझ्याकडे आहेत. तू जर नकार दिला तर हे सर्व व्हायरल करेल अशा प्रकारचे हार्दिक याने मंदाकिनीला धमकी दिली. हार्दिकला भावासारखे मानणारी मंदाकिनी आता पूर्णपणे गळून गेली होती. मंदाकिनीचे त्याच वेळी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो दिवस निघून गेला. त्यानंतर पती रमेश हा रात्री घरी आला. त्यावेळी मंदाकिनी ही शांत बसली व तिने पतीला काही सांगितलं नाही. त्यानंतर 3 दिवसानंतर पुन्हा हार्दिक मंदाकिनीच्या घरी आला आणि त्यानं मंदाकिनीला व्हिडिओच्या नावावर ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यावेळी मंदाकिनी हिने हार्दिकबरोबर संबंध करण्यासाठी तयार दाखवली. महाविद्यालयीन शिक्षण घेणारा हार्दिक याच्या मनासारखं सर्व काही आता सुरू झालं होतं. 2-3 दिवसाला मंदाकिनीबरोबर हार्दिक हा संबंध बनू लागला. ज्या प्रकारे मंदाकिनीला त्रास होत होता त्याविषयी ती पतीला सांगू शकली नाही. कारणही तसंच होतं. तिच्या मनात भीती होती की आपली परिस्थिती गरीब आहे. जर समाजामध्ये बदनामी झाली तर जगणं अवघड होईल. त्यामुळे तिने हार्दिकला प्रतिसाद देणं सुरू केलं. त्यानंतर हार्दिक आणि मंदाकिनीची एवढी मैत्री वाढली की दोघे एकमेकांना मोबाईलवर गप्पा मारू लागले. मनाला वाटेल त्यावेळी संबंध प्रस्थापित करू लागले. पण एक दिवशी रमेश हा घरी आला. त्यावेळी मंदाकिनी ही फोनवर हसत बोलताना रमेशला दिसली. त्यावेळी रमेशने मोबाईल चेक केला तेव्हा तो नंबर होता हार्दिक याचा. आपल्या प्रकरणाचा सर्व भांडाफोड झाल्याचं मंदाकिनीच्या लक्षात आल्यानंतर तिने 2 ते 3 महिन्यापासून जो काही प्रकार झालेला तो सर्व प्रकार पती रमेश याला सांगितला. दोघांमध्ये यामुळे कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर याविषयी हार्दिक याच्या घरी सर्व काही सांगण्याचा विचार मंदाकिनी आणि रमेश यांच्या मनात देखील आला. पण त्यांनी यामुळे आपल्याच कुटुंबाची बदनामी होईल म्हणून हा विषय हार्दिकच्या घरी सांगितलाच नाही. यापेक्षा हार्दिकलाच वाटेतून बाहेर काढायचं, मारून टाकू, संपून टाकू अशा प्रकारचा विचार दोघांच्याही मनात आला. पती रमेशने हार्दिकला ठार मारण्याचा कट रचला आणि त्याची पत्नी मंदाकिनी त्याला मदत करण्यास देखील तयार झाली. सर्व काही ठरल्यानुसार मंदाकिनीने 11 जुलै 2026च्या सकाळी हार्दिकला फोन केला. त्याला घरी बोलावून घेतलं आणि हार्दिक येण्यापूर्वी पती कामावर जात असल्याचं नाटक करून तो आपल्या मोटारसायकलवरून घरातून बाहेर निघून गेला. सकाळी जवळपास साधारण 9:15चा वेळ झालेला होता. हार्दिकने आपल्या वडिलांना फोन करून सांगितलं की तो पर्वतपुरा येथे फ्लॅट पाहण्यासाठी जात आहे. मात्र त्याऐवजी तो मंदाकिनीच्या घरी गेला. त्यावेळी मुले शाळेत गेलेली होती. रमेश घरी नव्हता. त्याच वेळी हार्दिक याने घरात प्रवेश केला आणि तिथेच त्या ठिकाणी तो आडवा झाला. मंदाकिनीबरोबर तो जवळकता करत असतानाच त्याच वेळी रमेश याने घरात चोर पावलाने प्रवेश केला आणि हार्दिकला काही समजण्याआधीच रमेशने याने त्याच्या छातीवर बसून त्याला दाबून धरलं. तर दुसऱ्या बाजूने मंदाकिनी हिने त्याचे हातपाय पकडून ठेवले. त्यानंतर रमेशने स्कार्फने हार्दिकचा गळा आवळून त्यामध्ये हार्दिक याचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतरही रमेशने
पंख्याच्या वाऱ्याने पुन्हा त्याचा गला आवळून टाकला. त्यानंतर हार्दिक याचा कोणताही पुरावा मागे सुटता कामा नये म्हणून त्याची जी बॉडी होती एका प्लॅस्टिकच्या पोत्यात भरली आणि घराला बाहेरून कुलूप लावलं आणि ते आपल्या मोटरसायकलीवरून घरातून बाहेर निघाले. त्यानंतर त्याने शाळेत प्रवेश केला. शाळेतून तिन्ही मुलांना घेतलं आणि त्या तिन्ही मुलांना मंदाकिनीच्या वडिलांच्या घरी सोडून दिलं आणि शहरातून पळून जातात. ज्या रागाच्या भरात हार्दिकचा मोबाईल हातात घेतला होता तोच मोबाईल फोडला आणि त्याच रस्त्याच्या कडेला फेकून दिला. आता प्लॉट पाहण्यासाठी गेलेला मुलगा परत आला नाही. त्यामुळे हार्दिक याचे वडील रमेश ठाकूर यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि लोकेशननुसार जेव्हा पोलिसांनी शोधकार्य सुरू केले तेव्हा मंदाकिनी आणि रमेशच्या घरात हार्दिकचा याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शवछेदन केल्यानंतर गला दाबून हा खून करण्यात आल्याचा अहवाल समोर आला आणि पोलिसांनी रमेश मंदाकिनी यांचा शोध घेणे सुरू केले. तेव्हा शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी पकडलं. पोलिसांनी पती पत्नीला पोलीस खाक्या दाखवल्या तेव्हा त्यांनी या प्रकरणात हार्दिक हा गेल्या 2 महिन्यापासून अंघोळीचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत असल्याचा आणि संबंध करत असल्याचं मंदाकिनी हिने पोलिसांना सांगितले. त्यामुळेच हार्दिक याचा काटा काढल्याची कबुली या दोघांनी दिली. मात्र या प्रकरणी अशीही माहिती समोर येते आहे की मंदाकिनी हिने हार्दिक याला आपल्या जाळ्यात ओढून घेतलं आणि त्यालाच ती ब्लॅकमेल करत होती. परंतु जेव्हा पती रमेश याला हे सर्व कळाले त्यामुळे बदनामी होऊ नये म्हणून मंदाकिनी हिने हा सर्व डाव हार्दिक याच्यावर पलटी केल्याचा सांगितलं जाते. आता या प्रकरणात कालोल पोलीस हे तपास करत आहेत. यामध्ये सत्य बाजू काय आहे हे देखील आता लवकरच समोर येईल. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणालाही बदनाम करायची नाही अथवा वाईट कर्त्याला प्रोत्साहन देखील द्यायचं नाही. मात्र वाढत असलेली गुन्हेगारी कशा पद्धतीने फोफावत आहे हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.